फॅट टू फिट जर्नीचा आजचा 8वा दिवस. आज वजन एकाच ठिकाणी स्टक झाले. हे गेले 2 दिवस स्टक झालेलं आहे. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने केली आहे. नाश्त्याला मात्र मी आज वेगळा आयटम घेतला आहे, तो म्हणजे ताक. 3 ग्लास ताक घेतलेलं आहे. 200 मिलीचा एक ग्लास आहे. एकदम पातळ असं ताक घेतलेलं आहे. ताक घेऊन झाल्यानंतर दुपारी जेवणासाठी परत मी ताकच घेतलेलं आहे 3 ग्लास. ताकाबरोबर एक मॅजिकल ड्रिंक घेतलेलं आहे, ते म्हणजे आहे काढा. आणि तो कसा बनवलेला आहे मी, त्याच्यामध्ये घातलेली आहे हळद, आलं, दालचिनी आणि लवंग. तो काढा तुम्ही बघू शकताय. हा आहे तो काढा. हा काढा चवीला सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा लागत असतो आणि बॉडी डिटॉक्सिफाय करायला पण ह्याची मदत चांगली होत असते. इव्हनिंगमध्ये परत मी 3 ग्लास ताक घेतलेलं आहे. इव्हनिंगचं ताक संपवल्यानंतर रात्रीच्या जेवणात मात्र मी बदल केलेला आहे. रात्रीच्या जेवणामध्ये मी पूर्ण जेवण घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आहे चिकन, भरपूर सलाड, भात आहे 1 वाटी आमटी आहे. दिवसभर असं ताक पिण्याच्या पाठीमागं कारण जर तुम्ही विचाराल तर ते आहे की वजन माझं 2 दिवस गेले स्टक झालेलं आहे एका ठिकाणी. ते वजन कमी व्हावं, कारण कॅलरी कमी ह्या ताकामुळे गेलेल्या आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी डिटॉक्सिफाय व्हावी. ह्या 2 कारणासाठी मी दिवसभर ताक आणि तो काढा घेतलेला आहे. रात्रीचं जेवण मात्र मी व्यवस्थित जेवलेलं आहे. शुभरात्री मित्रांनो.